रेट तर आपल्याला व्यवस्थित वाटलेले आहे. याच्यात लवंगी आहे, बेडगी आणि संकेश्वर. आपल्यापेक्षा भारी मराठी बोलतोय. मला तरी दिसतोय क्लिअर कट फरक. 2 उन्हाने पण होईल की नाही माहित नाही. कर्जत स्टेशन की भरपूर लोक आहेत तिथे मार्केटला मसाला बनवायला. रेट थोडे वर खाली होतं एवढं लक्षात ठेव. दोघांचं इम्पॉर्टन्स तेवढंच आहे. ही सिगरेट दालचिनी हे दादा 1 रुपये किलोने मिरची विकलेली आहेत. टेस्ट करतोय दादांच्या रिस्पॉन्सिबिलिटी. जबरदस्त तिखट मिरची असते. भरपूर स्टॉक आहे मिरच्यांचा. त्याला तेलपट्टी पण म्हणता ना तुम्ही. ओरिजिनल संकेश्वरी नाही ना, लक्षात ठेवा. घट येणार आपल्या मसाल्यामध्ये. रेट मध्ये फरक आहे, चव देण्यात पण फरक आहे. आणि हिचा फायदा काय असतो मसाल्यामध्ये, त्याला म्हणतात देशी. त्यात फरक आहे दोघांमध्ये. डुप्लिकेट नका म्हणू, सेकंड क्वालिटी. जुनी आहे की नवीन आली आहे दादा? कर्जतला स्वस्त मिरच्या मिळतात म्हणून कर्जतचा मसाला मार्केट एक्सप्लोर करायला लागलो. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे कर्जतला आणि कर्जतच्या मार्केटमध्ये आपण आहोत आणि इथे आपण कर्जतचं मसाला मार्केट एक्सप्लोर करायला आलो आहोत. म्हणजे कर्जतमध्ये मिरच्यांचे काय रेट आहेत, मसालाचा काय रेट आहे, हे सर्व आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. आपल्याला बऱ्याच लोकांनी कमेंट केलं होतं की कर्जतला स्वस्त मिरच्या मिळतात म्हणून, तर तेच आता आपण बघायला आलो आहोत. कर्जत वेस्टला मी आहे, म्हणजे कर्जतचं आपलं एंड येतं ना ट्रेनचं, खोपोली साईडचं, तिथून बाहेर पडलो आणि तिकडून 2 मिनटावरतीच हे मार्केट आहे. ते आजूबाजूला सर्वच मार्केट आहे इकडे, म्हणजे किराणा माल वगैरे सर्व मार्केट आहे आणि त्याच्यामध्ये जी काही दुकान आहे ती आता आपण एक्सप्लोर करूया. चला. आपल्याला सुरुवातीला दिसलं हे दुकान मिरच्यांचं. इथे मिरच्या आहेत भरपूरशा आणि बघा ॲड्रेस बघा, महावीर पेठ, कर्जत, रायगड. नंबर पण आहे इकडे. हे मिरची आहेत. आणि आता कशी आहे मिरची ही लवंगी? 220. बघा 220 रुपये किलो लवंगी मिरची आहे. डेटवाली लवंगी मिरची आहे, 220 रुपये किलो आहे. आणि जुनी आहे की नवीन आली आहे दादा? नवीन आली आहे. बघा नवीन आलेली मिरची लवंगी 220 रुपये किलो. आणि आपली पांडे पटना तुम्हाला 220. बघा ही पांडे पटना मिरची, ही पण 220 रुपये किलोच आहे. ही पण देठवाली आहे. आणि इकडे आहे ती आपली संकेश्वरी. ही कशी? 220. संकेश्वरी पण, ही संकेश्वरी मिरची आहे. ही पण तुम्हाला 220 रुपये किलोने मिळणार आहे. पण ही ओरिजिनल संकेश्वरी नाही आहे. आता आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना माहिती पडलं असेल की ओरिजिनल संकेश्वरी सहसा कोणी ठेवत नाही, कारण ती तुमची 1200-1400 रुपये किलोपर्यंत असते. ही संकेश्वरी आहे डुप्लिकेट, म्हणजे सेकंड नंबरची, सेकंड क्वालिटी. म्हणजे दादांनी लगेच बोललं डुप्लिकेट नका म्हणू, सेकंड क्वालिटी आहे. आणि इकडे बेडगी आहे. ही अन्नीगिरी बेडगी आहे बघा, अन्नीगिरीची, कर्नाटकमधली. किती? 300. बघा 300 रुपये किलो. आणि ह्या सर्व देठवाल्या मिरच्या आहेत. देठ काढलेली एक पण मिरची नाही आहे, सगळ्या देठवाल्या मिरच्या आहेत. ही काश्मीरी मिरची आहे. ही सेकंड क्वालिटी काश्मीरी मिरची आहे. बाकी थोड्या जाड येतात, ही बारीकवाली आहे. आणि ही बघा इकडे आहे, 400 रुपये. ही काश्मीरी आहे. बघा ही जाडवाली काश्मीरी, ही 400 रुपये किलो आहे. आणि ही बारीकवाली 350. ही 350 रुपये किलो आहे काश्मीरी मिरची. यांच्याकडे सर्व देठवाल्याच मिरच्या आहेत, बिना देठवाल्या मिरच्याच नाही आहेत. धने कसे आहेत दादा? हे 170 रुपये. 170 रुपये. हे धने आपले इंदोरी धने आहेत, जुनेवाले. बघा 170 रुपये जुने इंदोरी धने, 170 रुपये किलो. हे पण 170 रुपये. याच्यात फरक आहे दोघांमध्ये? दोन्ही सेमच आहेत. सेम आहे, बारीक मोठं बाकी. बघा दोन्ही धने क्वालिटी सेम आहे, फक्त साईज बारीक मोठी एवढंच मॅटर आहे धन्यांचा. आणि हे वाले दादा? आणि हा आहे तो 160 रुपये. हा पण इंदोरच ना? बघा इंदोरचाच आहे. म्हणजे इंदोरी धन 170 रुपये आणि 160 रुपये, 2 प्रकारचे आहे. इकडे हळद आहे. ही राजापूरची आहे की सेलमची आहे? सेलम आहे. बघा ही सेलम हळद आहे. कशी किलो ही? सेलम हळद तुम्हाला 220 रुपये. बघा ही हळद आहे 220 रुपये किलो. त्याच्याकडे ना मिरच्या 2-3 प्रकारच्या बघितल्या, त्या पण 220 रुपये. हळद पण 220 रुपये किलोच. त्याच्याकडे जिरे आहे. बघा हे पॅकिंगमध्ये येतं, शहाजिरं आहे. बघा हे महागातलं जिरं. हे कसं आहे दादा? 2000. बघा हे 2000 रुपये किलो आहे शहाजिरं. हे कॉस्टलीवालं जिरं. आणि हे आपलं साधं जिरं आहे. यांच्याकडे पॅकिंगमध्येच येतं का तुमच्याकडे? बघा यांच्याकडे पॅकिंगमध्ये असतं. हे कसं आहे? 260 रुपये. बघा हे 260 रुपयाने तुम्हाला जिरं मिळेल. किलोचा रेट आहे. पण हे पॅक की जिरं आहे यांच्याकडे सर्व. इकडे दालचिनी आहे आणि ही आपली सिगरेट दालचिनी म्हणतात त्याला. आणि ही कशी किलो म्हणाले दादा? 600. बघा 600 रुपये किलो आहे. आणि ही इंडियन आहे. अशी बघून तुम्हाला असं वाटेल की सिलोन वगैरे का बाहेरची वगैरे आहे ती, पण नाही, ही इंडियनच आहे, केरळा साईडचीच आहे. आणि ही पण केरळाची आपल्या इंडियाचीच आहे. ही कशी किलो? 300 रुपये. बघा ही 300 रुपये किलो. ही 600, ही 300, डायरेक्ट अर्ध्याचा फरक आहे. त्याला म्हणतात देशी दालचिनी. बघा हे सर्व गरम मसाले, म्हणजे खडे मसाले याच्यात आहेत. हे किती प्रकारचे मसाले आहेत दादा याच्यामध्ये? 22 प्रकारचे. बघा 22 प्रकारचे खडे मसाले तुम्हाला असे मिळतील. हे किती रुपये किलो आहे? हे 800 रुपये किलो आहे. बघा MRP 300 आहे, पण ती पाव किलोची आहे. पण किलो घेतलं तर तुम्हाला 800 रुपये किलोने मिळेल आणि पाव किलो घेतलं तर 200 रुपयाने मिळेल तुम्हाला.
बघा वाचू शकता तुम्ही काय काय आतमध्ये ते सर्व लिहिलेलं पण आहे याच्यावरती. बघा ही आहे ती जावंत्री आणि ही जायपत्री. आणि ही आहे ती जायपत्री आहे. आता आपल्याला एका आपल्या सबस्क्रायबरनी विचारलं होतं की काय असतं याच्यामध्ये, काय फरक असतो. तर ही ती जावंत्री जी आहे ती कशी 25 रुपये किलो. 25 रुपये किलो. आणि हिचा फायदा काय असतो मसाल्यामध्ये? म्हणजे मसाल्यामध्ये सुगंध चांगला येतो याचा. सुगंध चांगला आहे. आपण कमी प्रमाणातच टाकतो काय, जास्त प्रमाणात नाही वापरत? टाकलं तरी वास चांगला येतो. चांगला येतो जावंत्रीचा. आणि ही जायपत्री जायपत्री पण नॉर्मल आपली. नॉर्मल आपली. बघा हे मसाल्याला उपयुक्त सगळे हे कंपल्सरी असलेच पाहिजे. आता ही जायपत्री कशी किलो असेल? जायपत्री का ते 1700-1700 रुपये किलो. बघा 1600 ते 1700 रुपये किलो. म्हणजे महाग तर ही पण आहे, असं नाही की स्वस्त आहे. आणि ही पण महाग आहे. त्यामुळे आपण थोडंच वापरतो मसाल्यामध्ये. पण आपल्या सबस्क्रायबरनी विचारलं होतं की बाबा काय असतं जायपत्री आणि जावंत्री. बघा नाव घेताना पण आपण कन्फ्यूज होतो, कारण आपण नेहमी असे मसाले फक्त बघतो आणि आपण मिरच्या सांगतो कुठल्या मिरच्या आहेत, किती किलोचा मसाला पाहिजे. मग ते त्यांच्या हिशोबाने फटाफट बाकी सगळे आपल्याला हे खडे मसाले देतात. पण आपल्याला हे मसाले ना जास्त माहीत नसतं, हे प्रकार माहीत नसतात खडे मसालेमधले. हे फक्त जेव्हा आपण मसाले बनवणार तेव्हाच हे विकत घेणार, बाकी इतर वेळी तर आपण हे असं काही विकत घेत नाही. नाकेश्वर येतो. काय आहे? नाकेश्वर. हे बघा हे नाकेश्वर म्हणून आहे. हे पण खडे मसाल्याचाच आयटम आहे ना. बघा हे नाकेश्वर. बघा हे 2200 रुपये किलो आहे. ओरिजिनल. हा कुठून येतो दादा? सगळं कर्नाटक. बघा मसाले सर्व ना तुम्हाला साऊथवरनच येणार आहेत. हे केरळावाली दालचिनी असणार आहे. बाकीचे बरेचसे खडे मसाले तुम्हाला कर्नाटक, मद्रास ह्या साईडनेच येणार आहे. एक प्रकार आपल्याला खड्या मसाल्यामधला आज दिसलेला आहे नवीन, म्हणजे मी जास्त कमी पाहिलेलंच नाही आजपर्यंत. दुसरी आयटम आहे ते कबाब चिनी. ओके. दिसायला सेम आहे पण फरक अर्ध्यात आहे. बघा हे नाकेश्वर आहे आणि कबाब चिनी पण सेमच दिसायला येते. पण ह्याची कॉस्ट जर असेल 2000 रुपये. 2000 रुपये किलो आहे. आणि त्याची कॉस्ट काय असेल 1000 रुपये किलो. बघा त्याची कॉस्ट 1000 रुपये किलो असेल. मग दादानी क्लिअर सांगितलं आहे तुम्हाला हे दोन्ही सेम वाटेल, पण सेम नाही आहे. फरक आहे, रेटमध्ये फरक आहे, चव देण्यात पण फरक आहे, सगळ्यातच फरक असणार आहे. आणि आपल्या मसाल्यात वापरतो ना आपण हे, म्हणजे ह्याच्यामध्ये असणार आहे. बघा ह्याच्यामध्ये हे असणार आहे. बघा इथे लिहिलेलं दादाने दाखवलं नाकेश्वर. प्रत्येक मार्केटमध्ये गेल्यावर काहीतरी नवीन आपल्याला नक्की कळतं. हे यांचा मसाला बनवण्याची सिस्टम आहे. तुम्ही फक्त ह्या वरच्या ज्या मिरच्या पाहिजेत ना तुम्हाला तेवढंच सांगायचं, बाकीचं सगळं ते बरोबर प्रमाणात तुम्हाला देणार. किती किलोचा मसाला सांगायचा आहे ना दादांना, तुम्हाला सर्व मसाला बरोबर मिळून जाईल. म्हणजे जसं 5 किलो जर मिरच्या असतील तर तुम्हाला 2-1 किलो नाही जवळजवळ 1 किलो मसाला होतो. खडा मसाला 1 किलो टाकायला लागेल. खडा मसाला हळद धना मिळून सगळं 1 किलो टाकायला लागेल. 5 किलो मागे 1 किलो फक्त. बघा यांनी सांगितलं 5 किलो मागे 1 किलो टाकायला लागेल. हे दादा आगरी मसाल्यासाठी सांगतात. म्हणजे 5 किलो मिरच्यांमागे 1 किलो आपला हा खडा मसाला, गडा मसाला म्हणा किंवा हे गरम मसाले म्हणा, हे फक्त 1 किलो टाकले की 6 किलोचा मसाला तुमचा बनून जाईल. फक्त एवढंच आहे की देठवाले आपण जेव्हा मिरच्या घेतो तेव्हा देठ कट होणार, म्हणजे देठाचं वजन कमी होणार. एवढं लक्षात ठेवा, घट येणार आपल्या मसाल्यामध्ये. इकडे अजून एक दुकान आहे बाजूला, पंकज ट्रेडर्स. इथे पण मिरच्या आहेत. इथे पण सर्व देठवालेच मिरच्या आहेत. कशी ही पांडी मिरची? 220. बघा 220 रुपये किलो पांडी मिरची आहे. इकडे लवंगी मिरची आहे, देठवाली आहे, आणि ही 240 रुपये किलो आहे लवंगी मिरची. ही पण सेम आहे, हे सर्व सेम आहे. बघा लवंगीमध्ये ही 220 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 2 प्रकार आहेत इकडे. ही 240 वाली आहे, ही 220 वाली आहे. यातली जुनी कोणती, नवी कोणती? नवीन सगळे माल ओल्ड, सर्व जुना. अजून नवीन यायला काय येतील. ओके. बघा ही सर्व जुनी मिरची आहे. आपले काका सांगतात सगळा जुना माल आहे, अजून नवीन माल यायला वेळ आहे. ही जुनी मिरची आहे, ठेवलेला माल आहे, गोडांमधला ठेवलेला माल आहे, गोल्डमध्ये. बघा ही मिरची आहे लवंगी मिरची. इकडे संकेश्वरी, ही ओरिजिनल संकेश्वरी नाही ना? ओरिजिनल शंकरी. बघा ही कशी आहे? बघा ही 260 रुपये किलो संकेश्वरी आहे. म्हणजे ओरिजिनल नाही आहे, सेकंड नंबरवाली संकेश्वरी आहे. ओरिजिनल घेतली तर 850 रुपये किलोला मिळते, पण ती सध्या नाही आहे. बेडगी कशी आहे ही? बघा बेडगी आहे ती 350. अन्नीगिरीवाली आहे. बघा अन्नीगिरीवाली आहे, 350 रुपये किलो बेडगी. आणि ही पण बेडगीच आहे. ही देठ तोडलेली बिना देठाची. ही कशी किलो आहे? बघा ही 360 रुपये किलो. फक्त 10 रुपये फरक. बघा देठांमध्ये फक्त 10 रुपयाचा फरक आहे. इकडे खूप कमी फरक आहे. तसा जास्त फरक असतो, नॉर्मली 40 ते 60 रुपयाचा फरक असतो, पण इकडे फक्त 10 रुपयाचा फरक आहे. मग ही घेतलेली जास्त परवडेबल आहे. तशी ही मिरची कमी प्रमाणात लागते आपल्याला, जास्त लागते ती पांडे आणि लवंगी.
आणि इकडे आहे रेशीम पट्टा मिरची, ह्याला तेलपट्टी पण म्हणता ना तुम्ही? बघा तेलपट्टी म्हणतात इकडे कर्जत साईडला, आपण रेशीम पट्टा म्हणतो. ही 320 रुपये किलोने तुम्हाला मिळेल ही रेशीम पट्टा मिरची. इकडे पूर्ण गोडाऊन आहे यांचं पंकज ट्रेडर्सचं. आणि आपल्याला काश्मीरी मिरची बघायला आपण आतमध्ये चाललोय. आणि इकडे आतमध्ये आहे ती काश्मीरी मिरची. ही कशी आहे? 450. बघा 450 रुपये किलो काश्मीरी मिरची आहे. भरपूर स्टॉक आहे मिरच्यांचा. आणि इकडे बघा ही संकेश्वरी आहे. लाईट थोडी कमी आहे इकडे, गोडाऊनमध्ये आलो आहे आपण, पण दिसतंय क्लिअर कट. हे बघा ही संकेश्वरी ही 440 रुपये किलोवाली आहे. अजून चांगली क्वालिटी, म्हणजे मगाची बोललो ती 3 नंबर असेल, ही 2 नंबर आहे. ओरिजिनल संकेश्वरी तुम्हाला माहिती आहे 850 रुपये. अंकुर पाहिजे, अंकुर आहे. हा अंकुर म्हणजे कोणती? आपल्याला आज एवढ्या वर्षानंतर, म्हणजे एवढ्या आपण मसाला मार्केटचे व्हिडिओ बनवतो ना, त्यात पहिल्यांदा कळलं एक अंकुर मिरची पण आहे. हे बघा अंकुर मिरची, जबरदस्त तिखट मिरची असते. मसाला जर तुम्हाला तिखट बनवायचा असेल तर ही मिरची वापरायची. वापरा. लवंगीपेक्षा पण तिखट. बिंदास काय टेन्शन. लवंगीपेक्षा पण तिखट. लवंगीपेक्षा पण जास्त तिखट. दादा सांगतात फक्त टेस्ट करून बघा, करायलाच भीती वाटते. फेकून द्या. कारण दादा सांगतात ती लवंगीपेक्षा पण तिखट असते, झणझणीत वाली एकदम. टेस्ट करतोय दादांच्या रिस्पॉन्सिबिलिटीवर. आहे जबरदस्त तिखट आहे. नाही चांगलीच तिखट आहे, म्हणजे आपण अशी ही नॉर्मल खाऊ नाही शकत. अंकुर मिरची बघा, हे दादाने सांगितलंय पंकज ट्रेडर्स वाले. तुम्हीच पंकज का? नाही, मोठे भाऊ पंकज आहे. ओके. मी लहान आहे. बघा हे लहान भाऊ आहेत, मोठे भाऊ पंकज आहेत. त्यांच्या नावाने हे दुकान आहे, यांचं नाव सचिन आहेत. आणि ह्यांनी आपल्याला अंकुर मिरची दाखवलेली आहे. इकडे हळद आहे, हळकुंड. हळद म्हणजे हळकुंड लक्षात ठेवा. आणि हे सेलम आहे की राजापुरी आहे? ही राजा. बघा हे राजापुरी हळकुंड आहे. कसं किलो आहे? 220 रुपये किलो. बघा 220 रुपये किलो राजापुरी हळकुंड. ही बघा ही अशी असतात ही राजापुरी हळकुंड. आता यांनी सांगितलं तेव्हाच आपल्याला माहिती आहे ही राजापुरी. आणि आता ही आहे ते सेलम, ही सेलमवाली हळकुंड आहेत, म्हणजे सेलमवाली हळद आहे ही. आणि ही कशी किलो आहे दादा? 240 रुपये. आता हे ओळखायचं कसं दादा, हे हळकुंड सेलम आणि राजापूर? स्मेलवरती. बाकी काय ऑप्शन नाही ओळखायचं? ऑप्शन म्हणजे काय, कलर जरा थोडा सेलमचा चांगला आहे. चांगला येतो बघा. आता सेलमला हात लावलो बघा, पिवळ्या पिवळ्या झालेला हात. सुरुवातीला मी राजापूर घेतले तेव्हा एवढा नाही झालं होतं, पण सेलम घेतल्यावरती बघा असा डार्क कलर आलेला आहे. म्हणजे थोडा डार्क कलर असतो ना सेलमचा? डार्क असतो. अजून ह्याचे म्हणजे भारी पाहिजे, भारी पण आहे सेलम आली का? ही बघा. हे बघा ही 240 रुपये, ही 220 रुपये राजापूरची. आणि ह्याच्यापेक्षा पण भारी हळद आहे, भरपूर स्टॉक आहे यांच्याकडे. ही पण सेलमवाली ना? ह्याला उरगुडा म्हणतात. काय म्हणतात? उरगुडा. हुरगुडा. बघा हुरगुडा हळद 280 रुपये किलो. 280 रुपये किलो. आणि बघूनच कळतं की हिचा कलर डार्क आहे, बराच डार्क आहे. स्मेल आहे ना, हा. खरोखर मस्त आहे. ह्याचा स्मेलला खूप जबरदस्त येतोय स्मेल. वापर पण कमी होतो. कमी वापरायला लागते आपल्याला. बघा बघा मसाल्यामध्ये पण कमी वापरायची, जेवणामध्ये पण कमी वापरायची. 280 रुपये किलो. 280 रुपये किलो. इथे धने आहेत. धना हा 160 वाला आहे. 160. इंदोरच आहे ना? बघा इंदोरचाच धना. नॉर्मली सगळीकडे इंदोरचाच धना येतो. हा 180 रुपये किलो. आणि हा 180 रुपये किलो. आता हे धने नवीन जुने? हे सगळे कोल्डचे माल. कोल्डचा माल. आता नवीन यायला अजून महिना दीड बघा महिना. दादा म्हणतात हे सर्व कोल्डचा माल असतो, जुनेच असतात. नवीन याला अजून जानेवारी मिडल किंवा फेब्रुवारी महिना येईल नवीन याला. जानेवारी 15 तारखेपर्यंत चालू होऊन जाईल मार्केट. म्हणजे फुल फ्लॅश मध्ये हे मार्केट चालू होईल, तेव्हा हे सगळं नवीन यायला सुरुवात होईल. ह्याच्यामध्ये अजून एक सुपिरियर क्वालिटी ते धन्याची. इंदोरचेच धने ते 200 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. बऱ्याच व्हरायटी आहे दादांकडे इकडे पंकज ट्रेडर्समध्ये. आपल्या कर्जत स्टेशन वेस्टला बाहेर आलात की तुम्हाला लगेचच मिळेल. ॲड्रेस तर मी तुम्हाला दाखवला ऑलरेडी, कुठली गल्ली आहे. जैन मंदिरच्या बाजूला. हे मार्केट जे आहे ना, हे 100 वर्ष जुनं आहे हे मार्केट. आणि हे दुकान पण, आता हे दादा 1 रुपये किलोने मिरची विकलेले आहेत, तेव्हापासून आपलं हे दुकान आहे इथे. आणि ह्या मार्केटमध्ये कर्जतच्या. आणि दादा सांगतात आता फेब्रुवारी मार्चमध्ये आला ना की तुम्हाला मिरच्या अजून स्वस्त मिळतील, भरपूर होलसेलमध्ये मिळतील तुम्हाला स्वतःच्या पाहिजे तेवढ्या. आणि इथे जिरा आहे, रामदेव जिरा. कसा आहे हा 280 रुपये किलो. बघा 280 रुपये किलो हे जिरा आहे 1 किलो. आणि हे सर्व पॅकिंगवाले जिरे आहेत. खडे मसाले असं पॅकिंग. हे बघा हे पाव किलोचं पॅकेट आहे. आणि कसं आहे हे? 800 रुपये किलो पडतो. बघा 800 रुपये किलो म्हणजे 200 रुपयाला हे पाव किलो भेटेल तुम्हाला. पाव किलो पण मिळेल ना तुम्हाला, जसं लागेल तसं मिळेल. हे दुसरं पॅकेट पण आहे यांच्याकडे जे आहे ते 600 रुपये किलो. बघा स्वस्तवाले पण मिळतात तुम्हाला, 800 रुपयेवाले पण आहेत, 600 रुपयेवाले पण आहेत. त्याच्यात एवढ्या प्रकारचे मसाले आहेत. किती प्रकारचे असतील दादा हे? साधारण 12 प्रकार येतात. बघा साधारण 12 प्रकारचे ना हे खडे मसाले सर्व याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आपल्याला 20 ते 22 प्रकारचे आहेत. इकडे असे सर्व मसाले आहेत, खडे मसाले.
आणि दालचिनी कशी आहे दादा? 30 रुपये 50 आहे. बघा 30 रुपयाची 50 ग्रॅम आहे ही दालचिनी पॅक करून ठेवली. 50 ग्रॅम आहे ना पूर्ण? बघा हे 50 ग्रॅम आहे. आणि आपली केरळावाली दालचिनी ही सिगरेट दालचिनी. बघा ही सिगरेट सारखी असतं म्हणून याला सिगरेट दालचिनी म्हणतात. ही पण इंडियाचीच ना? इंडियाची. बघा इंडियामधलीच आहे. बघा ही केरळाचीच आहे. ही कुठली बाहेरची नाही, सिलोनची नाही किंवा USA नाही किंवा तुमचं कॅलिफोर्निया वगैरे नाही. त्या पण आपण बघून झालं, दिसतात सारख्याच. आणि ही आपली केरळामधली आहे. पण हिला चव खूप चांगली असते. ही कशी किलो आहे? 40 रुपये 50 आहे. बघा 40 रुपये 50 ग्रॅम म्हणजे 80 रुपये 100 ग्रॅम 800 रुपये किलो. आणि ही जर घेतली तुम्ही तर ही 30 रुपये 50 ग्रॅम म्हणजे 600 रुपये किलो. असे बऱ्याच प्रकारचे मसाले असतात, खडे मसाले. 24 प्रकारचे मसाले. त्यात तुम्ही काय वापरणार आणि कुठल्या प्रकारचा मसाला बनवणार त्याच्यावर डिपेंड आहे किती मसाले तुम्ही वापरायचे. ते मालवणी मसाला बनवतात, कोणी आगरी कोळी बनवतं. कोळी बनवतात. प्रत्येकाचं खाणं वेगळं खाणे वेगळं असतं. आणि तुम्ही फक्त यांना मिरच्या सांगायच्या किती किलो त्या, कुठल्या कुठल्या, त्यावर बाकीचे सर्व हे मसाले ते देणार. आपण याचं प्रमाण नाही ठरवू शकत किती प्लॅन केलं तरी. तुम्ही जर खूप बिझनेस वगैरे करत असाल आणि दर 2 महिन्याला बनवत असाल तर एक वेळ तुम्ही याचं लक्षात ठेवू शकता. वर्षाच्या वर्षाला नाही तेवढं लक्षात राहत आपल्या. बघा ही आहे जावंत्री आणि ही आहे जायपत्री. आता ही स्वस्त असते आणि ही महाग असते. याचा सुवास खूप छान असतो. ही कशी किलो आहे? ही साधारण 2400 रुपये किलो. बघा ही 2400 रुपये किलोचा हिचा रेट आहे आणि ही 1200 रुपये किलोचा रेट आहे. बघा ही जायपत्री आणि ही जावंत्री. जावंत्री नेहमी महाग असते. आणि बघा ही अशी फुलांसारखं असतं हे. आणि ही बघा ही अशी अख्खी दिसेल तुम्हाला अशी जायपत्री. आणि या दोन्ही लागतात मसाल्यांना. थोड्या थोड्या प्रमाणात लागतात पण दोन्ही लागतात मसाल्यांना. दोघांचं इम्पॉर्टन्स तेवढंच आहे. आणि इथे जिरं आहे, शहाजिरं. हे शहाजिरं आहे. कसं आहे हे? 1100 रुपये किलो. बघा 1100 रुपये किलो हे शहाजिरं आहे. इकडे काळी मिरी आहे. कशी आहे दादा ही? बघा काळी मिरी आहे ती 900 रुपये किलो आहे. बाकी हे चक्री फूल आहे, हे कसं आहे? बघा चक्री फूल आहे ते 800 रुपये किलो आहे. आता हे दादा आपल्याला हळूहळू सगळेच मसाले दाखवत आहेत. पण 24 प्रकारचे मसाले आहेत. आणि तुम्ही घ्यायला आला तर तुम्हाला हे रेट सर्व कळतीलच. रेट थोडे वर खाली होतं एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आजचा रेट जानेवारीमध्ये असेल याची गॅरंटी नाही. हां मार्केट आहे, रेट वर खाली होणारच आहे. त्यामुळे मी आज रेट सांगतोय ते त्यावेळेला असतील असं नाही. आणि हे कसं थोडं थोडं लागणारे आयटम आहेत सर्व हे मसाले. त्यामुळे ह्याच्यामध्ये काही फरक पडला तरी आपण तेवढा विचार नाही करत. मेनली आपल्याला लागतं ते मिरच्या, जिरं आणि तुमचं हे धने. हे तुम्हाला मेनली लागतं ह्या मसाल्यांमध्ये. त्याचे रेट आपण सांगत असतो प्रत्येक वेळेला. ही वेलची आपण हिरवीवाली बघतो, ही मसालावाला वेलची आहे. कशी आहे ही? मसाला वेलची तुम्हाला 25 रुपये किलोने मिळेल. इकडे हिंग आहे, खडा हिंग. हा कसा आहे दादा? 40 रुपये 50 ग्रॅम. बघा 40 रुपयाला 50 ग्रॅम आहे हा खडा हिंग. यांच्याकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत, खडे मसाले आणि मिरच्या पण. ट्राय करायला हरकत नाही कर्जत लावून मिरच्या घेऊन मसाला बनवायला. कारण मी आता कळव्यावरनं आलो तर मला फक्त 40 रुपये लागले रिटर्न तिकीट. इथे यायचं आहे कर्जतला, इथे बाजूलाच मार्केट आहे. मिरच्या घ्यायच्या रिटर्न 40 रुपयात तुम्ही परत जाऊ शकता. तेवढंच तुम्हाला ना आपल्या ठाण्याच्या मसाला गल्लीत जायला रिक्षाचे तुम्हाला 100 रुपये लागतील. म्हणजे एक अंदाज सांगितला मी. जर तुम्हाला इकडे येऊन ट्राय करायचं असेल तर तसं काही खर्चिक नाही. हां वेळ लागणार आहे, त्यामुळे तुम्हाला वेळ काढावा लागेल 3-4 तास. एवढं मात्र नक्की आहे तुम्हाला इथून मसाले वगैरे घ्यायला 3-4 तास वेळ काढावा लागेल. तर ठाण्यासाठी नाही तर माझ्यासारखे पण. आणि बघा इकडे हिरवी वेलची दाखवली जातात. आणि कशी? 3800 रुपये किलो समजून चाला. बघा 3800 रुपयेचा रेट आहे किलोचा हिरवी वेलची. आपण ते आता मसाला वेलची बघितली 25 रुपये किलो. आता ही हिरवी वेलची 3800 रुपये किलो. हे सांगत होते की लोक ठाणा, बदलापूर, अंबरनाथ या साईडचे लोकल जे गावची लोक आहेत ना ती भरपूर लोक आहेत तिथे मार्केटला मसाला बनवायला, म्हणजे मिरच्या वगैरे विकत घ्यायला. जे मार्केट आहे ना हे फुल फ्लॅश चालू होईल ते जानेवारी 15 नंतर. तेव्हा इकडे भरपूर तुम्हाला मिरचीवाले भेटतील. तर ते लिमिटेड आहेत. पण आत्ता म्हणजे कारण अजून सीझन नाही चालू झाला तर तुमचं म्हणणं आहे सीझन 15 जानेवारीनंतर सुरू होणार आहे मसाल्याचं सीझन. तेव्हा तुम्हाला इथे भरपूर मिरचीवाले भेटतील. तेव्हा परत येऊ आपण, परत एकदा व्हिडिओ बनवू. तेव्हाचे रेट पण आपण चेक करू. आताचे बघतोच आहे, तेव्हाचे पण चेक करू आपण. ते इकडे आहे ते गुप्ता किराणा स्टोर्स. इथे पण तुम्हाला मिरच्या दिसतात. आणि एकदम स्टेशनच्या बाजूलाच आहे ते बघा ते कर्जत स्टेशन. त्याच्याबरोबर तिथून शिडीने उतरलात खोपोली साईडने उतरलात की समोरच हे दुकान आहे. इकडे आहे लवंगी मिरची, डेटवाल्या आहेत. सगळ्याच मिरच्या डेटवाल्या आहेत. ह्या डेटवाल्या मिरच्यांचे रेट मी तुम्हाला सांगतो. लवंगी मिरची आहे ती 220 रुपये किलो. आणि नेहमीप्रमाणे सेम रेट पटना पांडीचा 220 रुपये किलो. ही आहे ती आपली शंकेश्वरी, ही 280 रुपये किलोने मिळेल तुम्हाला शंकेश्वरी. आता हे दादा सांगतात ती ओरिजिनलच असते ही शंकेश्वरी.
आणि दुसरी येते ना ती महागवाली, ती शेवाळी मिरची म्हणतात त्याला, शेवाळे शंकेश्वरी. ही बेडगी आणि शंकेश्वरी हे सेमच असतं हे. आता मी म्हटलं 2 नंबरची आहे का, तर आपण 2 नंबरची म्हणू. 280 रुपये किलो ही शंकेश्वरी मिरची. आणि ही आहे ती बेडगी, आणि ही आहे ती तुमची 320 रुपये किलो बेडगी आहे. आणि इकडे आहे काश्मीरी, जी आहे 420 रुपये किलो काश्मीरी मिरची. बघा ही अशी आहे बारीकवाली काश्मीरी आहे, पातळवाली, 420 रुपये किलो. जास्त सुकलेलं नाही आहे, तुम्हाला चांगला सुकवाव्या लागतील. हे बघा हे ठीक आहे, तुटतं आहे, पण तुम्हाला घरी जाऊन पक्का चांगला जरा 1-2 ऊन तर नक्की दाखवावं लागेल. 2 उन्हाने पण होईल की नाही माहीत नाही, पण दाखवायला लागतील, कडक ऊन दाखवावं लागेल. इकडे राजापुरी हळकुंड आहे. बघा हे कलर लगेच तुम्हाला कळेल. बघा किटकट पिवळा, आणि बाजूला सुद्धा राजापुरी, हा डार्क पिवळा आहे. आता कॅमेऱ्यामध्ये किती जस्टिफाय होतो मला माहीत नाही, पण इथे आपल्या डोळ्याने दिसतोय, म्हणजे मला तरी दिसतोय क्लिअर कट फरक दोघांमध्ये. ही राजापुरी आहे 220 रुपये किलो, ही सेलमवाली आहे 260 रुपये किलो. हळद फरक मात्र आहे, ही डार्क पिवळी आहे, ही लाईट पिवळी आहे. धने आहेत, हे आहेत 200 रुपये किलो ना. बघा हे धने आहेत 200 रुपये किलो. हा जुनाच धना आहे, कोल्डमध्ये ठेवलेला, नवीन चांगला आहे, चांगल्या क्वालिटी आहे म्हणतात. आता ह्यांचं आडनाव गुप्ता आहे, पण एवढं क्लिअर मराठी बोलतात ना, आवडलं आपल्याला एकदम, म्हणजे आपल्यापेक्षा भारी मराठी बोलता येते. नवीन दाना तुम्हाला फेब्रुवारीपासून यायला सुरुवात होईल. इकडे खोबरे आहे, आणि हे तुम्हाला 400 रुपये किलो, आणि हे आहे ते 350 रुपये किलो. दोन्ही पण राजापूरचीच खोबरी आहे दोन्ही पण क्वालिटीमध्ये फरक आहे. छोटी वाटी असली तरी ही 400 रुपयाने आहे, आणि ही 350 रुपये किलोने आहे. बाकी अख्खा खोबरं पण मिळतं इकडे तुम्हाला. हे कसं 420 रुपये किलो. ह्याला नाव आहे मुंबई गोटा. बघा गोटा खोबरं म्हणतात त्याला. कट करायचं असतं, आपण खोबऱ्याच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे सर्व. आणि यांच्याकडे असं मिरची पावडर पण मिळेल तुम्हाला. याच्यात लवंगी आहे, बेडगी आणि संकेश्वरी आहे, 3 मिरच्यांची पावडर आहे. ही तिखट आहे, झणझणीत एकदम. आणि ही 320 रुपये किलोने तुम्हाला ही मिरची पावडर मिळेल. हा मालवणी मसाला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही खडे मसाले वगैरे मिक्स केले ना, 20-22 प्रकारचे जसे प्रकार असतात ते, की तुम्हाला असा हा मालवणी मसाला रेडी होईल. हा 600 रुपये किलो, आणि फक्त पावडर घेतली तर 300 रुपये किलो. इकडे पण तुम्हाला असे खड्या मसाल्यांचं पॅकेट मिळेल. हे किती प्रकारचे मसाले असतील दादा? 18 प्रकार. बघा 18 प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामध्ये सर्वच. आणि हे पाव किलोचं आहे ना. हे कसं? 160 रुपये. बघा 160 रुपयाला तुम्हाला हे पाव किलो मसाले मिळतील. 250 ग्रॅम. बघा 250 ग्रॅम. हे तुम्ही कसा मसाला किती मिरच्या घेतात त्याच्यावर डिपेंड आहे किती वापरायचं ते. बाकी तुम्ही यांना मिरच्या सांगा, बाकीचे मसाले तुम्हाला बरोबर कॅल्क्युलेट करून लिहून देतील चांगल्या प्रकारे. फक्त मसाला सांगायचा कुठला पाहिजे, आगरी पाहिजे, मालवणी पाहिजे, घाटी पाहिजे, त्याप्रमाणे हे तुम्हाला खडे मसाले सर्व लिहून देतील. त्यांना सांगा किती किलो करायचं ते सांगितलं की ते बरोबर ॲक्युरेट करून देतात. म्हणजे 5 किलोच्या मिरच्या असतील तर त्याच्यासमोर तुम्ही किती 1 किलो 2 किलोचा जो खडा मसाला असेल, जे काय असेल ते मसाल्याप्रमाणे एवढं ग्रॅम हे, एवढं ग्रॅम ते, हे 18 ते 20 प्रकारचे खडे मसाले तुम्हाला मिळतील. त्याच्यात 18 प्रकारचे. असं हे दुकान आहे गुप्ता स्टोर्स, एकदम स्टेशनच्या बाहेरच आल्या लगेचच इथे समोर कर्जत स्टेशन. मंडळी असं होतं हे कर्जतचं मसाला मार्केट. आणि जे पण अवेलेबल होत्या मिरच्या त्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत, मसाले पण दाखवलेले आहेत. आणि कर्जत स्टेशनच्या बाहेरच आहे. तुम्हाला परत सांगतो बघा, या वाटीमध्ये जे कर्जत स्टेशन आणि इथेचं हे मार्केट. तर आता कमी आहेत दुकानं, लिमिटेड आहे, पण जी पण आहे ती रिजनेबल रेटमध्ये आहे. त्या रेटचं आपल्याला व्यवस्थित वाटलेले आहेत. बाकी तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हा कर्जत मसाला मार्केटचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.